अजून एक चान्स द्या ना प्लीज. तू जातेस की मी जाऊ? चल चल, आय डोंट हॅव टाइम. किटू कमिंग. म्युझिक. बाहेर. अनु इकडे. अॅनी काय करताय तुम्ही? हे पॉलिशिंग देतेस का तू रोज? रेडी आहेस तू? म्युझिक. बाहेर 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 प्लीज. डोंट स्टँड हिअर. डोंट आर्ग्यू प्लीज. नेक्स्ट पियुजा. चला बाकीच्या तिघींनी एकत्र नाचा आता. म्हणून छोट्या मुलांचे डान्स बसवायचेच नसतात. आपले प्रोफेशनल डान्सर्स ना बेटर असतात. आणि म्हणून नाही असले कॉलेजच्या डान्सर्स ना उभं पण नाही करत मी. मला ना आता हे इंटरेस्ट उरलेला नाहीये तुमची रिहर्सल घ्यायला. ओके बाय. सर 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 सर. येस सर, आय एम रिअली सॉरी. इट्स नॉट ओके. इट इज नॉट ओके. डोंट से सॉरी. इम्प्रूव्ह युअरसेल्फ. मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत. नॉट एटलीस्ट यू. मी खरंच खूप प्रयत्न केला पण ती स्टेप जमत नाहीये मला. नथिंग इज इम्पॉसिबल डिअर. तुझ्यासारख्यासाठी. एनिवे मला ना याविषयी बोलायचं नाहीये. सी यू. बघा म्हणजे उद्या तरी जमलं तरी नीट करा. गायत्री काय झालं? प्रॉब्लेम आहे का? नाही काही नाही. मग तू चुकत का होतीस? अरे ती स्टेप अवघड होती खूप. कमॉन यार गायत्री, तुझ्यासाठी कुठली स्टेप अवघड नाही आहे. आय मीन दॅट वॉज अ व्हेरी सिम्पल स्टेप. आय नो यू कॅन डू फार मोर बेटर दॅन दिस. तुला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. प्लीज सांग मला. मी निघतीये. बाय. ओके ओके ओके. आय एम शुअर तू उद्या याच्यापेक्षा खूप सुंदर नाचणार आहे. ओके ऑल द बेस्ट. ठीक आहे बाय. कधीपर्यंत येतील सर? त्यांची पैशांची भूक भागल्यावर. काय कीर्तन आहे? गेला नाही अजून? सर सर तुम्हीच थांबायला सांगितलं होतं. सॉरी सॉरी. बस बस बस. आज एवढ्या मीटिंग लागल्या ना काय विचार नको. जाम कंटाळा आलाय मला. बरं मग आता आपण बोलायला सुरुवात करूया. अरे बाबा ते आपलं बोलणं वगैरे काय होऊ शकेल असं वाटत नाही मला. सर मी बराच वेळ थांबलोय. जवळजवळ 1.5 तास. नाही कळतंय मला. कळते की पण अरे मला पुन्हा मीटिंगला जायचंय. आता जाऊन आलात ना तुम्ही? अरे दुसरी मीटिंग. मग अरे तुझ्या त्या चाळीच्या नोटीसने लय लफडं केलंय. ते मी आधीच बोललो होतो. ते नाही म्हणजे मीडियाने ते प्रकरण लय तापवलंय. हा अरे तुझं हे प्रकरण सावरता माझा जीव जाणार आहे इकडे. हे सगळं तुम्हाला आधी माहित होतं तर उगाच मला कशासाठी थांबून घेतलं? अरे मुद्दामून नाही थांबवलं मी. काम होतं म्हणून थांबवलं नाही का? आणि म्हणतो की मी उद्या भेटू उद्या बोलू की आपण. नाही आताच बोलूया आपण.
कारण हा वेळ माझ्या कुटुंबासाठी ठेवला होता, तो तुम्ही वाया घालवलाय. कीर्तने, ऐकू नाही आलं का? मला मीटिंग आहे, कळतंय का? एवढ्याच लहान पोरासारखं वागू नका. कुटुंबाला वेळ दिला, मला कुटुंबाला. हे मराठी समजू तुझे साहेब, काय कोल्ड्रिंक बिड्रिंक मागू. सर तुम्ही प्लीज चिडू नका सर. ते तुमच्यासोबत खेळी खेळतायत सर. सरळ कळतंय मला, खेळी मला सुद्धा खेळता येते रे, पण तो माझा स्वभाव. मराठे वाईट माणसं वाईट वागतात कारण तो त्यांचा स्वभाव धर्म असतो, पण माझ्यासाठी चांगली माणसं जेव्हा वाईट वागतात ना, तेव्हा भल्या भल्यांना ती चुकवतात. सर पण त्यांच्यामुळे तुमचा स्वभाव नका बदलू तुम्ही. त्याला जी भाषा कळते त्याच भाषेमध्ये बोलायचं असतं, नाहीतर मग गैरसमज पसरतात. कीर्तने काही करू शकत नाही रे, कीर्तनेला कोणी घाबरवू शकतं वगैरे वगैरे. घाबरणारा माणूस नाही मी, लढणारा माणूस. याच्या बरोबर सुद्धा लढेन. आई, बाबांना इतका उशीर का झालाय? अगं उशीर होणार असा फोन केला होता त्यांनी. पण उशीर म्हणजे नक्की किती उशीर? कारण का जवळपास 10 वाजलेत आता. आतापर्यंत यायला हवे होते ते. ए आई, तू पुन्हा एकदा फोन करून बघ ना. हे नको, फोन वगैरे नका करू, उगाच चिडतील ते. चला ठीक आहे, तुम्ही जेवलात की नाही? नाही. का जेवून घ्यायचं ना. बाबा, आज पहिल्यांदा घरी यायला तुम्हाला इतका उशीर झालाय. मग काय झालं? मी कळवलं होतं तुम्हाला, तू सांगितलं नाहीस? नाही, सांगितलं होतं तिने, हा मग पण तरी सुद्धा थोडी काळजी वाटत होती हो तुमची. फोन केला नसता, कळवलं नसतं तर काळजी करणं हे बरोबर आहे, पण कळवल्यानंतर काळजी कशाला करायची? अहो काय झालंय? काही टेन्शन आहे? काही नाही टेन्शन, सगळं व्यवस्थित आहे, एकदम फर्स्ट क्लास. काही काळजी करायचं कारण नाही. तर नक्की? म्हणजे काय, तो तुझा डान्स कसा चाललाय? खानजोडे काय म्हणतायत? किमो किमो सुस. आणि तुझं रे तेंडुलकर रोज सेंचुरी मारतोयस ना? गुड. बाबा, आज माझं लक्ष लागत नव्हतं, त्यामुळे मला काहीच जमत नव्हतं. मग काय हरकत नाही काही, उद्या अजून कष्ट कर, मेहनत कर, चांगला डान्स करशील. हो. पण चल, हे मला खूप भूक लागले, जेवायला वाढ, मी आलोच फ्रेश होऊन. आई, आई बाबा नॉर्मल वागत नाहीये. म्हणजे ते फक्त खुश असल्यासारखं दाखवतायत. सगळं असं वरवर आणि खोटं खोटं वागतायत ग. नाही ग, मला तर नाही वाटत असं. मी बाबांना चांगलंच ओळखते. माझ्यापेक्षाही जास्त. अगं नाही, तसं नाही, पण बघ ना, म्हणजे जेव्हा त्यांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतं तेव्हाच ते असे वागतात. म्हणजे ते कोणाला काहीही सांगत नाहीत आणि एक्झॅक्टली अपोजिट वागतात. स्वतःचं दुःख एकट्याने सहन करायची सवय लागली आहे त्यांना. या घराला त्यांच्यामुळे काहीही त्रास व्हायला नको असं सतत वाटत असतं त्यांना. पण डिस्टर्ब आहेत हे तुला कळलं असं दाखवू नकोस त्यांना. कळलं का? का? मी सांगेन नंतर. उमा, पानं वाढलीस का? हो हो, चला.
आज एवढा उशीर? ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे का? नाही म्हणजे रोज 7च्या ठोक्याला घरी असणारे तुम्ही आज एवढ्या उशिरा आलात. काही नाही. विशेष नाहीये की मला सांगायचंच नाहीये तुम्हाला? हे बघ उमा, मी ऑफिसचं टेन्शन घरी घेऊन कधीच येत नाही. पण आता तसं होत नाही ना. ऑफिसचं टेन्शन तुम्ही घरी घेऊन येता. मला सांगा ना, नेमकं असं काय काम होतं आज ऑफिसमध्ये? काय नाही, माझा जो नवीन बॉस आलाय त्यांनी मला आज थांबवून घेतलं जवळजवळ 1.5-2 तास. का थांबवलं, कशासाठी थांबवलं मला माहित नाही. मला कळलं की सांगेन तुला. तुम्ही जर मनातलं माझ्याशी बोललात तर तुम्हाला हलकं नाही वाटणार का? उमा, तुला सांगितलं ना एकदा मी. ठीक आहे, नसेल सांगायचं तर नका सांगू. चला, उद्या सकाळी ऑफिसला जायचं, उशीर होतोय. गुड नाईट. यांच्या मनाचं दार यांनी असंच बंद करून ठेवलं तर यांना कसं समजून घेऊ मी? अरे हाय, कसे आहात सर? अरे सर, सॉरी, धावण्याच्या नादात लक्षच गेलं नाही. सॉरी सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पाहिजे ना आमचा तेजस कसा खेळतो? अतिशय उत्तम खेळतोय बघा. आणि प्रॅक्टिसही एकदम जोरात चालू आहे सर. हो, सिलेक्ट झाला नाही म्हणून एवढा नाराज झाला होता. खरं तर सर काय आहे ना, ही जी सिलेक्शनची प्रोसेस असते ना, फार डोक्याला तापदायक असते. खरं तर सगळेच खेळाडू चांगले खेळतात. टीम बॅलन्स करण्यासाठी एखादा चांगला खेळाडू बाहेर ठेवावा लागतो. खरंय, आणि नाराजी ओढवून घ्यावी लागते. हो ना. काय असतं ना की हे मुलांचे पालक आमच्याशी भांडायला येतात. आणि त्यांचंही बरोबर आहे, कारण त्यांना वाटत असतं की आपला मुलगा म्हणजे जगातील उत्कृष्ट खेळाडू आणि त्याचं सिलेक्शन हे झालंच पाहिजे. खरंय खरंय. पण तरी सुद्धा कुठला मुलगा जास्त चांगला खेळतो, वाईट खेळतो, हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोण ठरवू शकतो, नाही का? त्यामुळे तुम्ही टीमच्या हिताचा विचार करूनच हे निर्णय घ्यायला पाहिजे. पार्शिलिटी होता कामा नाही. पण तेजस सिलेक्ट झालाय त्याच्यामुळे खूप आनंदात आहे तो सध्या. खरं तर तुमच्या शब्दाखातर आम्ही त्याला सिलेक्ट केलंय. म्हणजे खरं तर टीमला चांगला ऑलराऊंडर हवा होता, पण तर तो चांगला बॅट्समन असूनही आम्ही त्याला टीम मध्ये घेतलं नाही. तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही त्याला टीम मध्ये सिलेक्ट केलंय. पण मी कधी सांगितलं तुम्हाला? तुम्हीच त्याच्या मामाला माझ्याशी बोलायला पाठवलं होतं ना. मी माझ्या प्रोफेशनशी खूप प्रामाणिक असल्यामुळे जनरली अशा गोष्टींना थारा देत नाही. पण तुमचा शब्द मला टाळता आला नाही. पण मी कोणालाही तुमच्याशी बोलण्यासाठी सांगितलं नव्हतं. मी फक्त तेजस मला म्हणाला की त्याच्या बाबतीमध्ये पार्शिलिटी झाली म्हणून केवळ प्रिन्सिपल सरांशी बोलायला गेलो होतो. ते सुद्धा एवढंच की खरंच पार्शिलिटी झाली असेल तर तुम्ही लक्ष घाला, चौकशी करा, कोणावरही अन्याय होता कामा नाही. पण मी तुमच्यावर दबाव आणण्यासाठी कोणालाही सांगितलेलं नाही. अहो, मामांनी तुमच्या नावाची धमकी दिली आणि तुम्हीच त्यांना पाठवलं असंही सांगितलं. मी कसं सांगेन? आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही काहीच पार्सलिटी केली नाहीये. नाही, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता कळलं ना मला, तुमची काही चूकच नाही याच्यामध्ये. माझंच नाणं खोटं निघालं. पण तुम्ही मला हे का नाही सांगितलं? अहो, मी तुमचा नंबरही मागितला तेजसकडून, पण त्यांनी दिला नाही. माफ करा सर, खरं तर यातलं मला काहीच माहिती नाही. आता तुम्ही बोललात म्हणून मला कळलं हे सर, नाहीतर मला हे कधीच कळलं नसतं. एक काम करा, तुम्ही माझ्या तेजसला टीम मधनं काढून टाका आजच्या आज. त्याच्या जागी दुसरा मुलगा घ्या. तो माझा मुलगा आहे म्हणून अजिबात हायगाय करू नका.
त्याच्यावर योग्य ती कारवाई करा. त्याला टीम मधनं काढून टाका. तेजस, उमा, बाबा कॉफी. नकोय मला. तेजस कुठे आहे? सकाळी प्रॅक्टिसला गेलाय तो. त्याला ताबडतोब बोलावून घ्या. पण म्हणजे सकाळी सकाळी तुम्हाला आज त्याची आठवण आली, काय झालं? फोन लावून त्याला बोलावून घे. मी ऑफिसला जायच्या आत तो इथे मला दिसायला हवा. म्हणजे आता त्याचा फोन लॉकर मध्ये असतो. मग त्याच्या कॉलेजमध्ये फोन कर. एखाद्या मित्राला फोन लाव. पण मी ऑफिसला जायच्या आत तो मला इथे दिसायला हवा. हो मी करते फोन, पण काय झालंय? काय झालंय? मला ज्या गोष्टी आवडत नाही, ज्या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाहीत, त्याच गोष्टी केलात या गाढवानी. त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, हीच चूक झाली माझी. त्याला फोन लाव आणि बोलावून घे. लागला का ग? नाही ना. आई काय झालं असेल ग? म्हणजे बाबा इतके चिडलेत, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी मोठी चूक केली. किती वेळा समजावलंय मी तेजसला, नको तो घोळ घालून ठेवलाय. कॉलेजला फोन करून बघ. अहो काय झालंय? तेजसला फोन लागला? नाही, पण काय झालंय? तर ह्याच्यानंतर मी थांबू शकत नाही. ठीक आहे, संध्याकाळी ऑफिस मधनं मी जेव्हा येईन तेव्हा तेजस मला घरात दिसायला हवा. हो म्हणजे तोपर्यंत येईलच तो घरी. संध्याकाळी त्या शेजारच्या मित्रांकडे जातो ना तो. एक मिनिट, मला आज कुठलंही कारण नकोय उमा. अभ्यासाला गेलाय, मित्राकडे गेलाय, ह्याव गेलाय, त्याव गेला, मला काही नकोय. मी ऑफिस मधनं येईन तेव्हा तेजस मला घरात दिसायला हवा. मला सांगा ना, मी बोलू का त्याच्याशी? काही गरज नाहीये, मी स्वतः बोलेन. त्याला सांग वडिलांना बोलायचंय, ताबडतोब घरी ये म्हणा. सांगते. गायत्री, कॉलेजला नाही जायचं? आई काय झालं असेल ग? म्हणजे आज बाबा बाय न म्हणताच गेले. नक्की काय झालंय ना याचा अंदाज आलाय मला. काही सिरियस नाहीये ना? अगं नाही, काही नाही, तू काळजी करू नकोस. फक्त संध्याकाळी लवकर घरी ये. अगं येईन मी, पण डान्सची रिहर्सल संपल्यावर येणारच ना? आई अगं बहुतेक रिहर्सल वर यायलाच उशीर होईल. का? अगं कालच किमो सरांनी आम्हाला सांगितलंय की जोपर्यंत परफॉर्मन्स नीट होत नाही तोपर्यंत घरी सोडणार नाही. अगं पण तू सांग ना सरांना की आज मला जरा काम आहे, लवकर घरी जावं लागेल म्हणून. अगं असं कसं सांगू? त्यांना असली कारणं दिलेली अजिबात आवडत नाही. मी बोलू का सरांशी? नाही नको, मी करीन मॅनेज. मी आलेच. हाय आई. अगं कुठल्या विचारात आहेस? काय नाही, तुझीच वाट पाहत होते. आई तुला माहितीये आज ना सॉलिड धमाल केलीये. आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. तेजस, ते सगळं नंतर. आत्ताच आलायस ना, आधी फ्रेश हो, मी खायला देते काहीतरी तुला. ओके, जशी तुझी इच्छा.
आई तुला माहितीये आज लेक्चर नंतर सॉलिड धमाल केली आम्ही. आज आम्ही वानखेडे स्टेडियमवर गेलो होतो. त्या वानखेडे स्टेडियमवर गेलो ना की देवळात गेल्यासारखंच वाटतं. सॉलिड पॉझिटिव्ह एनर्जी येते. आई तुला माहितीये हे वानखेडे स्टेडियमला लांबून जरी पाहिलं ना तरी वाटतं यार की बास हेच ते. अवघड आहे तेजस तुझा. ए अवघड काय अवघड. आता बघच मी कसा क्रिकेट खेळतो ते. हे आई मला जरा 200 रुपये दे ना. कशाला? अगं आम्ही मूव्ही बघायला चाललोय. तेजस आता हे काय अचानक? अगं आम्ही सगळे मित्र ना एका मूवीला जायचा प्लॅन करतोय. एक मस्त ऍक्शन मूवी आली. हे दे ना प्लीज. हे बघ तेजस तुला कुठेही जाता येणार नाहीये कारण बाबांनी तुला घरीच थांबायला सांगितलंय. आता हे काय नवीन. हे आई मला जायचंय का मूवीला. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तेजस? अगं पण का कारण काय. बाबांना बोलायचंय तुझ्याशी. अगं पण आता माझ्याशी काय बोलायचंय त्यांना. हे आई अगं बोल ना तू. काय बोलायचंय बाबांना माझ्याशी. तू आणि तुझ्या त्या गोविंद मामानी कोचला भेटून जे काही दिवे लावलेत ना ते बाबांना कळलेत बहुतेक.